नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आलेली आहे. मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि आता शेतकऱ्यांना पैसे वाटप चालू करण्यात येणार आहे. कारण आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता, PM किसान योजनेचा 22वा हप्ता जो असणार आहे, ते दोनही हप्ते जे आहेत ते एकत्रितरित्या जमा केले जाणार आहेत आणि अखेर घोषणा करण्यात आलेली आहे. त्यामुळे आता शेतकरी वर्गात आनंदाचं वातावरण आहे. कारण नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता, PM किसान योजनेचा 22वा हप्ता अशा प्रकारे आता शेतकऱ्यांना हे पैसे वितरण केलं जाणार आहे. आणि नमोचा हप्ता जे वाटप आहे ते आजपासून पैसे वितरणास सुरुवात होत आहे. त्यामुळे तुमच्या खात्यात कधी पैसे येणार आहेत, कोणत्या वेळेला येणार आहेत, कधी तुमच्या खात्यात हे क्रेडिट केलं जाणार आहे आणि जी घोषणा झालेली आहे त्यामध्ये तुमच्या जिल्ह्यात पैसे वितरण कधी होणार आहे, सर्वात महत्त्वाची अपडेट म्हणजे शेतकऱ्यांना शासनाकडून मोठी घोषणा करण्यात आली आणि त्यामध्ये 8वा हप्ता जो रखडलेला होता, आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे पडलेले नव्हते. परंतु आता शेतकऱ्यांना हे 8व्या हप्त्याचे 2,000 रुपये जे असणार आहेत ते आणि 22व्या हप्त्याचे 2,000 रुपये अशा पद्धतीने डायरेक्ट तारीख जाहीर करण्यात आली आणि मोठी खुशखबर देण्यात आली. त्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचं वातावरण निर्माण झालं. आता शेतकऱ्यांना काळजी करण्याची गरज नाही, कारण शासनाकडून महत्त्वाची अपडेट देण्यात आलेली आहे आणि शेतकऱ्यांना, कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हे पैसे पडणार, काय केल्यानंतर पडणार आहेत, काय करायचं सांगितलेलं आहे, शासनाकडून महत्त्वाची अपडेट देण्यात आली. कारण 4 काम सुद्धा करायचे सांगितलेले आहेत. महत्त्वाचे 4 काम केले तरच सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे वितरण होणार आहे. त्यामुळे महत्त्वाची अपडेट आपण आता जाणून घेणार आहोत. त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अशाच प्रकारच्या अपडेट आपण तुमच्यासाठी घेऊन येत असतो. चला तर जाणून घेऊयात नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि PM किसान योजनेचा 22वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात एकत्रितरित्या जमा केला जाणार आणि त्याची तारीख अखेर शासनाकडून जाहीर करण्यात आली. किती तारीख असणार आहे, कोणत्या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे टाकले जाणार आहेत. नमो शेतकरी आणि PM किसान योजना या दोनही हप्त्याचे जे वितरण आहे ते आता शेतकऱ्यांना या दिवशी मिळणार आहे. त्याची तारीख ऑफिशियली खात्रीशीर माहिती उपलब्ध झालेली आहे आणि तीच माहिती तुमच्यासाठी आपण घेऊन आलेलो आहोत. त्यामुळे याच दिवशी पैसे पडणार आहेत. खात्रीशीर आणि गॅरंटेड माहिती उपलब्ध झाल्याशिवाय आपण ती माहिती देत नसतो. त्यामुळे चला तर जाणून घेऊयात नमो शेतकरी आणि PM किसानचे पैसे पडणार आहेत, परंतु काय केल्यानंतर पडणार आहेत. महत्त्वाची अपडेट शासनानं दिलेली आहे. काय करायचं सांगितलेलं आहे आणि काय केल्यानंतर हे 4,000 रुपये एकत्रितरित्या शासन तुमच्या खात्यात टाकणार आहे. महत्त्वाची अपडेट आलेली आहे. मंत्रिमंडळ बैठक झाली आणि त्यामध्ये महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेण्यात आला. कारण PM किसान योजनेचा 22वा हप्ता सुद्धा 2026 मध्ये आता सुरुवातीलाच कधी पडणार आहे त्याची सुद्धा डेट जाहीर करण्यात आली आणि हा हप्ता कधी येणार आहे, कोणाला येणार आहे आणि कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे, कोणत्या अटींची पात्रता शेतकऱ्यांना करायला सांगितलेली आहे, या सर्व बाबी आपण याच व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. कारण आता शेतकऱ्यांना काळजी करण्याची गरज नाही. शेतकऱ्यांच्या खात्यात एकदम 4,000 रुपये एकत्रितरित्या 2 मेसेज येणार आहेत. पहिला मेसेज असणार आहे तो 2,000 रुपयांचा आणि दुसरा मेसेज जो असणार आहे तो 2,000 रुपयांचा. असे दोनही मेसेज एकत्रितरित्या पडणार आहेत आणि एकाच दिवशी हे 2 मेसेज शेतकऱ्यांच्या खात्यात येणार आहेत. काळजी करू नका. सर्व शेतकऱ्यांना पैसे येणार आहेत का? तर शासनानं महत्त्वाची अपडेट दिलेली आहे. शेतकऱ्यांना काय करायला सांगितलं, कारण हे 2,000 रुपये आणि PM किसानचे 2,000 रुपये अशा पद्धतीने ज्या शेतकऱ्यांना पैसे पाहिजेत त्यांना महत्त्वाच्या 4 अटी सांगितलेल्या आहेत. त्या अटी सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. कोणत्या अटी सांगितल्या, कोणत्या तारखेला पैसे येणार आहेत, सर्व काही डिटेल माहिती. महत्त्वाचं म्हणजे ज्या शेतकऱ्यांना, पहिली गोष्ट जाणून घेऊयात, ज्या शेतकऱ्यांना 21वा हप्ता PM किसान योजनेचा जमा झाला होता त्या शेतकऱ्यांना मात्र 22वा हप्ता 100% येणार आहे. परंतु नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता त्या शेतकऱ्यांना येण्यासाठी काय करायला सांगितलेलं आहे तेच जाणून घेणार आहोत आणि ते पैसे कधी तुमच्या खात्यात वितरित केले जाणार आहेत. सर्व शेतकरी बांधवांना एक चिंता लागलेली होती
की नमो शेतकरी योजनेचे पैसे कशामुळे रखडलेले आहेत, कशामुळे आमच्या खात्यात आलेले नाहीत. परंतु आता ती चिंता मिटणार आहे, कारण त्याची तारीख शासनाकडून जाहीर करण्यात आली आणि शेवट आता ही तारीख आपण सांगणार आहोत. कोणती तारीख असणार आहे, कोणत्या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात 4,000 रुपयांचा मेसेज येणार आहे. महत्त्वाची अपडेट शासनाकडून दिली आणि शेतकऱ्यांना आनंदाची बातमी सुद्धा देण्यात आली. 8वा हप्ता आता कधी येणार, किती शेतकऱ्यांना पडणार आहे आणि काय केल्यानंतर पडणार आहे, कोणत्या जिल्ह्यात पडणार आहे, त्या जिल्ह्यातील तुमचं लिस्ट त्या यादीमध्ये नाव आहे का, हे सुद्धा महत्त्वाचं. आणि आता नमो शेतकरी योजनेचे जे 8वा हप्ता आहे तो आतापर्यंत आलेला नव्हता, परंतु आता त्याची घोषणा झाली आणि त्याचे पैसे आता शेतकऱ्यांच्या खात्यावर पडणार आहेत. त्यामुळे महत्त्वाची अपडेट म्हणजे किती शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे पैसे पडणार आहेत, तर 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता 2,000 रुपये 8व्या हप्त्याचे टाकले जाणार आहेत आणि ही तारीख फिक्स करण्यात आलेली आहे. कोणती तारीख असणार आहे, कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पैसे पडणार आहे, सर्व काही डिटेल तुम्हाला आता टप्प्याटप्प्याने पाहायला भेटणारच आहे. काळजी करू नका. नमो शेतकरी योजनेचे जे शेतकरी पात्र असणार आहेत त्या शेतकऱ्यांना 8वा हप्ता जे पैसे असणार आहेत ते याच महिन्यात मिळणार आहे. पडायलाच चालू होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे की PM किसान योजनेचा 22वा हप्ता आता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे आणि दोनही हप्ते एकत्रित जमा होणार असल्याने शेतकरी वर्गात आनंदाचं वातावरण अखेर तयार झालेलं आहे. त्यामुळे आता 4,000 रुपये कोणत्या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार, आता त्याची तारीख सांगण्याची वेळ आलेलीच आहे. परंतु पहिल्यांदा आपण पाहणार आहोत 4 अटी कोणत्या आहेत आणि किती लाख शेतकरी पात्र ठरलेले आहेत. 90,41,241 शेतकऱ्यांना 2,000 रुपयांची जी रक्कम आहे ती त्यांच्या खात्यात वितरित केले जाणार आहे. परंतु जे 6 लाख शेतकरी असणार आहेत ते अपात्र करण्यात आलेले आहेत. 4 अटी कोणत्या आहेत, तर त्या 4 अटीच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांना त्या अटींची पूर्तता करून ते हप्ते त्यांच्या खात्यात येणार आहेत. पहिली अट असणार आहे मित्रांनो, तर पहिली अट आपण जाणून घेऊयात. फार्मर ID कार्ड. जर फार्मर ID कार्ड असेल तर तुमच्या खात्यात हे पैसे येणार आहेत. पहिली गोष्ट तुम्हाला कंप्लीट करून घ्यायची. दुसरी गोष्ट करायची लँड सीडिंग. जर नवीन खरेदी विक्री झाली, व्यवहार झालेला असेल, तुम्हाला नवीन अर्ज करत असाल नमो शेतकरी PM किसानसाठी, तर लँड सीडिंग महत्त्वाची असते. KYC प्रत्येक शेतकऱ्याला करायची आहे
आणि आधार आणि बँक खातं लिंक हे सुद्धा प्रत्येक शेतकऱ्याला कंपल्सरी आहे. या 2 गोष्टी कंपल्सरी आहेत आणि या 2 गोष्टी तुमच्या काढलेल्या असतील तर काही अडचण नाही. परंतु आता या शेतकऱ्यांनी 4 जे अटींची पूर्तता केल्यानंतर त्यांना कोणत्या दिवशी पैसे पडणार आहेत आणि किती पडणार आहेत, तर PM किसानचा जो 22वा हप्ता आहे तो 2,000 रुपये जमा होणार आणि नमो शेतकरीचा जो 8वा हप्ता आहे तो आता 2,000 रुपये जमा होणार. अशा पद्धतीने टोटली 4,000 रुपये त्यांच्या खात्यात टाकले जाणार आहेत. कोणते जिल्हे असणार आहेत तर जिल्हे आपण जाणून घेणार आहोत. पहिला जिल्हा आहे सातारा, पुणे, अहमदनगर, नाशिक, जळगाव, धुळे, इकडे ठाणे आहे, रत्नागिरी आहे, रायगड आहे, वाशिम, बुलढाणा, अमरावती, जालना, परभणी, बीड, लातूर, नांदेड, हिंगोली, यवतमाळ, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आहे, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, नागपूर, वर्धा अशी जी यादी आलेली आहे ती पहिल्या यादीमध्ये सर्व जिल्ह्यांची जी समाविष्ट लिस्ट आहे त्या जिल्ह्यांना आता पैसे टाकण्यास सुरुवात होणार आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना 4,000 रुपयांचं जे क्रेडिट होणार आहे ते डीबीटीच्या माध्यमातून डायरेक्ट त्यांच्या खात्यात टाकलं जाणार आहे. डीबीटीच्या माध्यमातून हे पैसे जे पडणार आहेत ते आता शेतकऱ्यांच्या खात्यात टाकले जाणार आहेत. काळजी करण्याची गरज नाही, परंतु ज्या 4 अटी सांगितलेल्या आहेत त्या कंप्लीट करून घ्या आणि अशाच प्रकारच्या नवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद सर्वांचे मनपूर्वक.